बाप्पा चालले आपुल्या गावाला। आराध्य आणि शर्वी आले बघा, गणपती बाप्पा घेऊन आलेत। हे गणपती बाप्पा तुम्ही बनवलात ना? गणपती बाप्पा मोरया। लेझिमच्या या तालावर आपल्या बाप्पाला निरोप देताना सर्व कुंभारवाडीतले हे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात। श्रीवर्धनचं श्री सावित्रीबाई फुले चौक, हे सगळे मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतात बघा। मुंबईतून आलेले भुसाणे परिवार आहेत बघा। आणि या ठिकाणी छान गाड्या सुद्धा बघा, भुसाणे किड्स। काही जण विसर्जन करून आलेले आहेत। समुद्राला कदाचित भरती असेल। गणपती बाप्पांना या ठिकाणाहूनच आपल्याला विसर्जन करण्यासाठी जायचं आहे। आज समुद्राला असलेली ही भरती, त्याच्यामुळे भाविकांना समुद्रामध्ये आतमध्ये जाता नाही आलं। बाप्पा चालले आपुल्या गावाला, चैन पडेना आपल्या मनाला। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। आज गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा आहे आणि संपूर्ण गणपती बाप्पा विसर्जन सोहळा आपल्याला आज पाहता येईल। आपण नवी पेठेतल्या आपल्या बहिणीच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांचा बाप्पा सुद्धा आता विसर्जनासाठी निघणार आहे। सगळ्यांची तयारी चालू आहे। या ठिकाणी सगळे बालगोपाळ पाहायला मिळतात। आमचा अर्जुन सुद्धा आहे आणि या ठिकाणी आपले संतोषदादा पेटकर, राजूदादा पेटकर सुद्धा राहतात। त्यांचा बाप्पा सुद्धा आता गौरी गणपती बाप्पा सोबत विसर्जनासाठी निघणार आहे। आज सर्व श्रीवर्धनकरांचे आपल्याला गणपती बाप्पा विसर्जनासाठी जे जात आहेत, छान अशा अभंगातून, अभंगवाणीतून आणि भजनातून आपल्याला विसर्जन सोहळा पाहता येईल। सर्व गणपती बाप्पा श्रीवर्धनचे आपल्या समुद्र किनारी जातील आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण विसर्जनाचा सोहळा आता आपल्याला पाहता येईल। चला तर बोला गणपती बाप्पा पुढल्या वर्षी, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। छान, या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला श्री गणरायाचं दर्शन होतंय बघा। संतोषदादा पेटकर आणि राजूदादा पेटकरांच्या घरचा हा गणपती बाप्पा आहे। गणपती बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला। नवी पेठेतले गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी थोड्या वेळातच निघणार आहेत। सगळ्यांची गणपती विसर्जनाची तयारी या ठिकाणी चालू आहे आणि इकडे आराध्य आणि शर्वी आले बघा, गणपती बाप्पा घेऊन आलेत। हे गणपती बाप्पा तुम्ही बनवलात ना? हा, हे बघा आता ह्यांनी बनवलेले हे गणपती बाप्पा बघा विसर्जनासाठी हे सुद्धा आता आपल्यासोबत येत आहेत। चला तर गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आर्य आहे, माझा भाचा आहे। इकडे आपल्याला संपूर्ण मुरकर परिवार पाहायला मिळतोय बघा। आपल्या राजश्री वहिनी आहेत, वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आहेतच। पल्लवी वहिनी मुंबईतून आलेल्या आहेत, सीमा वहिनी आहेत आणि माझी बहीण ज्योती सुद्धा आहे। चला तर आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि आता गणपती बाप्पाचं थोड्या वेळात विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळेलच। गणपती बाप्पा बाहेर आणलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाचं छान असं दर्शन होते बघा। चला, संपूर्ण श्रीवर्धनकरांचा हा विसर्जन सोहळा आपण पाहणारच आहोत। भाऊ सुद्धा आलाय, रोहन आलाय, वहिनी आई आहे आणि इकडे आपला बाळू आहे बघा, राहुल आहे, मम्मा आहे। चला आपण गणपती बाप्पा त्या साईडला आणायला जाऊया, खालच्या साईडला। नवी पेठेतले हे गणपती बाप्पा पाहायला मिळतात। संपूर्ण श्रीवर्धन गाव आणि श्रीवर्धनचे गणपती बाप्पा आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा। संतोषदादांनी सुद्धा गणपती बाप्पा आपले हातगाडीमध्ये ठेवलेले आहेत बघा। इकडे आपल्या अमोल दादांचा पण गणपती बाप्पा येतोय बघा, अमोलजी मुरकर यांनी सुद्धा छान अशी हातगाडी सजवलेली आहे। गणपती बाप्पा बाप्पा चालले आपुल्या गावाला, चैन पडेना आपुल्या मनाला। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला आता हा संपूर्ण विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्व गणपती बाप्पा आता येत आहेत, या साईडला आपल्याला पाहायला मिळते। गणपती बाप्पा मोरया।
श्रीवर्धनचं नवी पेठ आणि या ठिकाणचे आता गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघालेले आहेत। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। ठाकूर परिवारांचा हा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय। छान असं दर्शन आपल्याला होतंय। आज विसर्जन सोहळा, गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा, आता बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत। ठाकूर परिवार आपल्याला पाहायला मिळतोय। चला तर आपण नवी पेठेतले गणपती बाप्पा आता पाहतोयच। चला सर्वजण गणपती बाप्पा आता बाहेर काढतायत। गणपती बाप्पा, आपले नाना सुद्धा आहेत। पाटील परिवारांचा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय। छान संपूर्ण पाटील परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हा उपस्थित आहेत, नाना म्हणतायत। हा आपल्या नवी पेठेतले अध्यक्ष आणि आपले राजेश दादा पाटील आहेत, यांच्या घरचा सुद्धा हा गणपती बाप्पा आपण पाहतोय। गणपती बाप्पा, संपूर्ण हा विसर्जन सोहळा श्रीवर्धनकरांचा आता पाहायला मिळेल। मयादादा पाटील सुद्धा आहेत या ठिकाणी। छान अशा भजनांच्या या स्वरांमध्ये आपल्या गणपती बाप्पाचा आता विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी आपले मित्र पिंट्याजी राऊत यांच्या घरचा हा गणपती बाप्पा पाहायला मिळतोय। बोला गणपती बाप्पा पुढल्या वर्षी। चला, हे सुद्धा आपली वाट बघत होती काल, कारण काल मी गौराईचं पूजन जे जिथे होतं तिथे गेलेलो होतो। चला, आपल्याला श्री गणेश विसर्जन सोहळा आपल्याला नवी पेठेतला पाहायला मिळतोय। भजनांच्या या स्वरांमध्ये श्री गणेशाचं विसर्जन सोहळा आपण पाहणार आहोत। देवा तुला गुणाचा काही हेवा, वेळोवेळी संकटातुनी, वेळोवेळी संकटातुनी आईची मानवा। खरंच छान अशा अभंगाच्या ओळी सुद्धा आपल्याला ऐकायला येत आहेत की वेळोवेळी संकटाच्या वेळी खरंच गणराया तुझा आम्ही आराध्याचा धावा करत असतो आणि तू आम्हाला चारत असतो, सोडवत असतो सगळ्या संकटातून। अशा आपल्या गणपती बाप्पाचं आज गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा आपल्याला श्रीवर्धनकरांचा पाहायला मिळतोय। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। लिडकर परिवारांचा हा गणपती बाप्पा आपण या ठिकाणी पाहतोय। छान या ठिकाणी संपूर्ण महिला भाविक सुद्धा नवी पेठेतल्या पाहायला मिळतात। भजनांच्या या स्वरांमध्ये सगळे दंग होऊन आपल्या बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळतात। छान गौराईचं सुद्धा आपल्याला दर्शन होतंय। आई गौराईचं सुद्धा आता विसर्जन होणार आहे। पाटील पुसाळकर परिवारांचा हा गणपती बाप्पा आणि आई गौराईचं या ठिकाणी दर्शन आपल्याला होत आहे। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। मंगलमय वातावरणात आपल्याला नवी पेठेतले हे गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी आपल्या समुद्राकडे निघालेले आहेत। बाप्पाला आपल्याला साश्रू नयनाने अखेरचा निरोप द्यायचा आहे।
सर्व नवी पेठेतले सगळे सदस्य, महिला भाविक, पुरुष भाविक, लहान तोरापासून सगळेजण आपल्याला या मंगलमय वातावरणात भगवंताला अखेरचा या वर्षीचा निरोप द्यायचा आहे आणि बाप्पा पुढल्या वर्षी लवकर ये, मोदक लाडू आम्हाला खायला मिळू दे. बालगोपाळांनी सुद्धा आळवणी केलेली आहे. आपल्या नागवेकर परिवारांचा सुद्धा हा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. आपले मित्र ऋषीनाथ दवटे यांच्या घरचा गणपती बाप्पा पाहायला मिळतोय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छान श्रीवर्धनकरांचा हा उत्साह गणेशोत्सवात आपल्याला पाहायला मिळत असतो. रात्रीच्या भजन, अभंग आणि बैठका यातून कसे दिवस गेले ते आपल्याला कळालेच नाही आणि आज गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. महाडिक परिवारांचा गणपती बाप्पा सुद्धा आपण पाहतोय. संपूर्ण महाडिक परिवार आणि ठाकूर परिवार सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. मोरया गणपती बाप्पा. इकडे सुद्धा आपल्याला शिंदे परिवारांचा गणपती बाप्पा पाहायला मिळतोय. यादव चव्हाण परिवारांचा गणपती बाप्पा या ठिकाणी येतोय बघा. आपले मित्र सुरेशजी आणि त्यांचे चिरंजीव आणि ह्या छोटीने बघा गणपती बाप्पा बनवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे सुद्धा माझे मित्र सुरेशजी चव्हाण यांची फॅमिली आपण पाहतोय. छान अतिशय मंगलमय वातावरणात हा विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय श्रीवर्धनकरांचा. मोरया श्रीवर्धनकरांचा हा जल्लोष आज बघा साश्रू नयनाने आपल्याला श्री गणरायाला या वर्षीचा अखेरचा निरोप द्यायचा आहे. आणि बोला गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. आपले ईशानजी सुद्धा दिसत आहेत बघा. ईशानजी सुद्धा पनवेलून खास आज विसर्जनासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीवर्धनकरांचा हा गणपती विसर्जनाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. आणि आता थोड्या वेळातच आपल्या मोरया अरबी समुद्राकडे आपण रवाना होतोय विसर्जनासाठी. अगदी भजनांच्या या सुस्वर आवाजात गणपती बाप्पाला हा अखेरचा निरोप देताना सर्व श्रीवर्धनकर आपण पाहतोय. वापुस्कर कुटुंबांचा गणपती बाप्पा सुद्धा पाहायला मिळतोय. राजाजी वापुस्कर आणि जितूदादा सुद्धा आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्रीवर्धनच्या वाणिया इथले हे गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी आपल्या समुद्रकिनारी निघालेले पाहायला मिळतोय. करडे परिवारांचा सुद्धा गणपती बाप्पा या ठिकाणी पाहतोय बघा. बोला गणपती बाप्पा. संपूर्ण श्रीवर्धनकरात पाहायला मिळतात. आमचे मित्र रुपेशजी तिताडे सुद्धा आपल्या गणपती बाप्पाला बघा या ठिकाणी या सजवलेल्या गाडीमध्ये बसवत आहेत आणि बाप्पाला आता अखेरचा निरोप देत आहेत की गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या. या ठिकाणी सुद्धा तयारी चालू आहे. आणि गौराई सुद्धा बघा, गौर आपल्याला कडू परिवारांची ही गौर आपल्याला पाहायला मिळते. पपी दादा आणि दीपक दादा आपल्या गौराईला या सजवलेल्या गाडीमध्ये बसवतात बघा. छान. गौराई जय. उदो उदो आई भवानीचा उदो उदो. संपूर्ण विसर्जन सोहळा आपण पाहतोय. आमचे भावजी सुद्धा आहेत, जोशे भावजी आहेत. वाणिया इथले हे गणपती बाप्पा आपण पाहतोय. विसर्जनासाठी निघालेली कडू परिवारांची ही गौर आपण पाहतोय. माझे मित्र मयाजी आणि
दर्शनजी कडू यांच्या परिवारातील गौराई आपल्याला पाहायला मिळते। मोरया ऋषीनाथ दौटे यांच्या घरचा गणपती बाप्पा सुद्धा आपण पुन्हा एकदा पाहतोय। निसर्गाने नटलेलं आमचं श्रीवर्धन गाव देवभूमी आणि आज गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी सुद्धा आपले पिंट्याबाई वेशवीकर यांनी सुद्धा हा बॅनर लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वांना गणपती बाप्पाच्या या ठिकाणी शुभेच्छा पिंट्याजी म्हणजे आमचे मित्र संतोषजी वेशवीकर यांनी दिलेले पाहायला मिळतात। यादव कुटुंबातला गणपती बाप्पा सुद्धा पाहायला मिळतोय। यादव परिवारांचे हे गणपती बाप्पा आपण पाहतोय। बघा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया। मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया सिद्धिविनायका मोरया 64 कला आणि आपलं आराध्य दैवत श्री गणराया आणि कसे गणपती बाप्पा विराजमान झाले श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि आज गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा अगदी भाऊक या अंतकरणाने सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देत आहेत। गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या। श्रीवर्धनकरांचे हे पारंपरिक सण तर पाहतोय पण आज आपल्याला हा गौरी गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहायला मिळतोय। आमच्या भोकरे परिवारांचा सुद्धा गणपती बाप्पा आता पाहायला मिळतोय। माझे मित्र मनोज दादा सुद्धा आहेत। सुजितजी भोकरे आतिशजी भोकरे यांच्या घरचा गणपती बाप्पा आपण पाहतोय आणि सर्व हे भोकरे परिवार आपण पाहतोय। बोला गणपती बाप्पा। आमचे दादा सुद्धा आहेत बघा। चला सर्वजण गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आपल्या समुद्रकिनारी निघालेले आहेत। आपले मित्र योगेशजी तुरे यांचे बाबा अण्णा पण आहेत। अण्णा आपले गेले गणपती बाप्पा हां विसर्जनासाठी गेलेले आहेत। काकी सुद्धा आहेत, काकी एटम काका सुद्धा आहेत। चला आपल्याला ऐकायला येतात ते म्हणजे ढोल ताशांच्या या गजरामध्ये गणपती बाप्पा आता समुद्राकडे निघालेले आहेत विसर्जनासाठी। इकडे आपल्याला कुंभाराळीचे गणपती बाप्पा सुद्धा पाहायला मिळत आहेत ढोल ताशांच्या या गजरामध्ये। बघा छान गणपती बाप्पा आता आपल्या समुद्रकिनारी निघालेले आहेत। लेझिमच्या या तालावर आपल्या बाप्पाला निरोप देताना सर्व कुंभाराळीतले हे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व श्रीवर्धनकरांचे गणपती बाप्पा तर पाहतोय पण कुंभाराळीतले हे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात। गौराईचं सुद्धा छान असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होते बघा। सर्व आपले श्रीवर्धनकर मित्र कुंभाराळीतले सगळे मित्र पाहायला मिळतात या ठिकाणी। नमस्कार। या ठिकाणी सुद्धा गणपती बाप्पा आपण पाहतोय बघा। गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात। कोणी गाड्यांमधनं, कोणी हातगाडीमधून, कोणी पायी आपल्या गणरायाला अखेरचा निरोप देत आहेत। आमचे मित्र रवीजी सुद्धा आहेत बघा। गणपती बाप्पा
मंगल मूर्ती। या ठिकाणी सुद्धा आपल्याला अंजरलेकर परिवारांचा गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मोरया। सर्व गणपती बाप्पा आपण श्रीवर्धनकरांचे पाहतोय। 5 दिवसाचे गणपती बाप्पा हा विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे आपल्याला गणेश मामा सुद्धा दिसतोय। आपल्या घरचा बाप्पा विसर्जन करून आलेले आपले गणेश मामा आहेत, आपले मित्र आहेत, सगळेजण आपल्याला पाहायला मिळत आहेत। हळूहळू आपण सावित्रीबाई फुले चौकात म्हणजेच आपल्या दाबक पाकाडीमध्ये आलेलो आहोत आणि त्या ठिकाणचे सुद्धा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत। बघा, त्या ठिकाणचे सुद्धा गणपती बाप्पा अगदी भजनांच्या या स्वरामध्ये या आपल्या समुद्रकिनारी निघालेले पाहायला मिळत आहेत। श्रीवर्धनचा श्री सावित्रीबाई फुले चौक। संपूर्ण श्रीवर्धनकरांचे आज आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळत आहेत, जे विसर्जन सोहळ्यासाठी बघा आपल्या समुद्रकिनारी निघालेले आहेत। बाप्पाला अखेरचा निरोप देताना की बाप्पा यावर्षी जाताय पण पुढल्या वर्षी लवकर या, आम्हाला मोदक लाडू घेऊन या। बालगोपाळांची ही आरोळी गणपती बाप्पा जरूर मान्य करतील आणि आमचं श्रीवर्धन हे पर्यटकांनी फुललेलं आमचं श्रीवर्धन गाव बघण्यासाठी भरपूर सर्वजण येत असतात। लाखो भक्तगण तर येतात आपल्या देवभूमी श्रीवर्धनला भेटण्यासाठी, पण हे श्रीवर्धनकर बघा हा जल्लोष मुंबई पुण्यातून विविध ठिकाणी नोकरी निमित्ताने आपण असतो, पण एकत्र नांदणं, एकत्र राहणं, एकत्र भजन, एकत्र बैठकी आणि एकत्र कुटुंब पद्धतीने आपण राहत असतो, गुणागोविंदाने नांदत असतो। असं आपलं हे श्रीवर्धन आणि बाप्पाला अखेरचा निरोप देताना हे सगळे दाबक पाकाडीतले आपले श्रीवर्धनकर पाहायला मिळतात। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढल्या वर्षी हे सगळे मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतात। बघा मुंबईतून आलेले भुसाणे परिवार आहेत बघा, आणि या ठिकाणी छान वाड्या सुद्धा बघा, भुसाणे किड्स हे सगळे लहान गे बघा, भुसाणे परिवार आपल्याला पाहायला मिळालंय आणि छान ही मॅचिंग त्यांनी केलेली पाहायला मिळते आपल्याला। सर्व दाबक पाकाडीतले गणपती बाप्पा आपण पाहिले। या ठिकाणी सावित्रीबाई फुले चौकामध्ये सर्व गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आता थोड्या वेळातच आपण समुद्रकिनारी जाणार आहोत आणि त्या ठिकाणचे सुद्धा बघा, तिथे सुद्धा आपल्या संपूर्ण श्रीवर्धन गावातले गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहेत। हळूहळू आपण आता समुद्राच्या जवळ आलेलो आहोत। श्रीवर्धनचं अवधूत मंदिर महादेव मंदिराकडे जातील आणि त्या ठिकाणी सुद्धा आरती होणार आहे आणि सर्व गणपती बाप्पा या अवधूत मंदिराकडे येतात आणि हळूहळू पुढे समुद्राकडे रवाना होतात, जे पाहायला मिळतात। हे सर्व श्रीवर्धनकर आज गणपती बाप्पाला यावर्षीचा अखेरचा निरोप देण्यासाठी हे जात आहेत आपल्या समुद्रकिनारी, जे पाहायला मिळतात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। या श्रीवर्धनचं वाणीआळे आणि त्या ठिकाणचे गणपती बाप्पा आपण पाहतोय। शेखरदादा आहेत, शेखरदादा शेट्टे आणि काका सुद्धा आहेत। गणपती बाप्पा मंगलमूर्ती, सर्व श्रीवर्धनकर मंगलमूर्ती। श्रीवर्धनचं वाणीआळी आणि वाणीआळीतील मापुसकर परिवारांचा हा गणपती बाप्पा आपण पाहतोय। या ठिकाणी आपण गौराईचं सुद्धा सुंदर असं दर्शन आपल्याला होते बघा। मापुसकर परिवारांचे आमचे अजित काका आहेत, यांच्या निवासस्थानाचा गणपती बाप्पा आणि गौराई सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते। गणपती बाप्पा मोरया, मोरया, जय गणपती बाप्पा मोरया, मोरया। मापुसकर परिवारांचा गणपती बाप्पा या ठिकाणी पाहतोय आणि इथे तिताडे परिवारांचा सुद्धा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय बघा। गणपती बाप्पा मोरया, तिताडे परिवार आणि आमचे
काका आहेत, करडे काका आहेत, यांच्या घरचा गणपती बाप्पा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्वजण आपण या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सर्व आपले श्रीवर्धनकर पाहायला मिळत आहे। हळूहळू आपण समुद्र किनारी आलेलो आहोत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सोनार समाजाचा हा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय। या समुद्र किनारी आपल्या ही भव्य गर्दी आपल्याला श्रीवर्धनकरांची पाहायला मिळते। आमचे शैलेशजी ठाकूर सुद्धा गणरायाला अखेरचा निरोप देऊन आलेले आहेत बघा, विसर्जन करून आलेले आहेत। तेजसजी ॲडव्होकेट तेजसजी ठाकूर सुद्धा आहेत। केळसकर पाकाडीतले सगळे भाविक आपण पाहतोय। गणपती बाप्पा मोरया, सर्व भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। काही जण विसर्जन करून आलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला कदम परिवारांचा हा गणपती बाप्पा पाहायला मिळतोय। परेशजी कदम आहेत। या ठिकाणी आपण जाऊया, साळीवाड्यातले आमचे कोमनाथ परिवार आणि त्यांच्या ठिकाणचा हा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय बघा। समुद्र किनारी आपण आलेलो आहोत आता आणि ही अफाट गर्दी आपल्याला आज या गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्ताने पाहायला मिळते। काही भाविक आपण पाहतोय, आमचे जितूजी माळी सुद्धा या ठिकाणी विसर्जन करून आलेले आहेत। गणपती बाप्पा मोरया, श्रीवर्धनकरांची ही विसर्जनासाठी गर्दी पाहायला मिळते आपल्याला। काही जण विसर्जन करून आलेले आहेत। समुद्राला कदाचित भरती असेल। चला तर आपण आलेलो आहोत समुद्र किनारी। श्रीवर्धनचं नगर परिषद प्रशासनाने सुद्धा उत्तम या ठिकाणी नियोजन केलेले आहे आणि आपले काका सुद्धा आहेत बघा, खास ठाण्यातून आलेले आहेत आपले काका। गणपती बाप्पा मोरया। सर्व गणेश भक्तांना विनंती आहे, या ठिकाणी मी दाखवतोय तो म्हणजे निर्माल्य या ठिकाणी टाकायचं आहे, जे नगरपालिकेने या ठिकाणी सुविधा केलेली आहे। हा संपूर्ण विसर्जन सोहळा आपल्याला 2025चा पाहायला मिळतोय। अगदी साश्रू नयनाने, जड अंतकरणाने सगळे भाविक आपल्या बाप्पाला, लाडक्या बाप्पाला विसर्जन करताना पाहायला मिळतात। श्रीवर्धन नगर परिषदेने या ठिकाणी उत्तम नियोजन जे केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात। सर्व श्रीवर्धनकर आज पुन्हा एकदा या विसर्जन सोहळ्या निमित्ताने पाहायला मिळतात। समुद्राला ही भरती आपण पाहतोय। 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा त्यावेळी ओटी होती, पण समुद्राला सुद्धा भरती आहे। पुढे हे आतमध्ये जाऊ नये, इथे आपल्याला पाहायला मिळतंय की समुद्राला ही भरती आहे आणि गणपती बाप्पांना या ठिकाणाहूनच आपल्याला विसर्जन करण्यासाठी जायचं आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। समुद्राला बघा ही भरती आहे। जवळजवळ महिनाभर पावसाने श्रीवर्धनकरांना जोडलेलं होतं, पण आपण या ठिकाणी पाहतोय की आज या समुद्राला भरती आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की कुणीही लहान मुलांनी खाली जायचं नाहीये। सुदर्शनजी वाक्कर सुद्धा आहेत बघा, गणरायाला विसर्जन करून आलेले हे भाविक सुद्धा पाहतोय आपण। श्रीवर्धनचे हे सगळे गणपती बाप्पा आपण या सेकंड गेटला पाहतोय बघा। मोरया रे बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। या ठिकाणी श्रीवर्धनच्या समुद्र किनारी आपण आलेलो आहोत आणि समुद्राला ही भरती आपण पाहतोय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। अतिशय मंगलमय वातावरणात आपलं गणपती बाप्पाला हा अखेरचा निरोप सर्वजण देत आहेत की गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या। मोरया। माझे मित्र योगेशजी तुरे सुद्धा आपल्या बाप्पाचं विसर्जन करून आलेले आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पाला विसर्जन करताना हे भाविक आपण पाहतोय बघा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।
श्रीवर्धनचे विविध गणपती बाप्पा आपण पाहतोय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। समुद्राला उधाण आणि लाटांचा मारा आपण पाहतोय बघा। लाटा या हेलकाव्या देत आहेत। विसर्जनासाठी गेलेले भाविक आपण पाहतोय। हा विसर्जन सोहळा आपण पाहतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या बघा। विसर्जन करताना हे भाविक आपण पाहतोय। सर्व भाविक आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी सुद्धा बघा पाण्याला उधाण आहे, पण हे सगळे भाविक या किनारी आपण पाहतोय। या सुद्धा महिला भाविक आहेत। कुठून आलात तुम्ही? भाईंदर वरनं आलेले आहेत खास गणेशोत्सवासाठी। हे सगळे आपले चाकरमानी येतात। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण ही भरती पाहतोय बघा। पाण्याला ही भरती आहे आणि श्रीवर्धनचे भरपूर गणपती बाप्पा अजून विसर्जन होणार आहेत। आमचे नील दादा सुद्धा आहेत, अथर्व आहे। सर्व भाविक या ठिकाणी पाहायला मिळतात। आमचे मित्र रोशनजी बोरकर सुद्धा आहेत बघा। काका नमस्कार काका। आज गणपतीसाठी ठाण्याहून बघा सगळे मुंबई पुणे कुठेही नोकरी निमित्ताने आपण असतो, पण बाप्पाला भेटायला म्हणजे आपल्या गणेशोत्सवासाठी हे सगळे आपले चाकरमानी येत असतात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया बघा। या ठिकाणी सगळेजण फोटो घेण्यासाठी बघा लगबग करतात। सर्वजण आपण पाहतोय श्रीवर्धनकरांची ही आलोट गर्दी आज गौरी गणपती विसर्जनाची पाहायला मिळते। आपल्याला सर्व गणेश भक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आमचे संजू काका सुद्धा आहेत बघा। संजू काका चेतारे खास पनवेल वरनं आलेले आहेत। बहिणी सुद्धा आहेत बघा। संपूर्ण परिवार आणि आमचे बाबूलाल काका सुद्धा आहेत बघा। बाबूलाल काका आणि सर्व आपलं भक्तगण, आपलं श्रीवर्धनकर परिवार आज आपल्याला या गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देताना पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतात। मंगलमूर्ती मोरया। इकडे योगेश दादा सुद्धा दिसतात बघा। दरवर्षी आवर्जून आपल्या गणपती बाप्पाला बघा बसवण्यासाठी दरवर्षी येतो गणपती बाप्पा। आपल्या वाणी आहेतला मापुसकर कुटुंब आणि त्या ठिकाणचा हा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय। आमचे साजन दादा सुद्धा आहेत बघा। साजन दादा आहेत। सर्व श्रीवर्धनकरांचे हे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात। पण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं ती म्हणजे ही भरती। या लाटा या किनारी येत आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी एक काळजी घ्यायची आहे। श्रीवर्धन नगर परिषदेचे पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी कर्मचारी आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आपले बाप्पा विसर्जन करायचे आहेत। गौरी गणपती बाप्पा विसर्जित होत आहेत, पण आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे समुद्राला असलेली भरती असल्यामुळे आपल्याला दूरवर आतमध्ये जाता येत नाहीये। अगदी किनाऱ्यावरच जाऊन त्या ठिकाणी बाप्पाला विसर्जित करावं लागतंय आणि आपलं असलेलं हे श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याचं वॉकवे आणि या ठिकाणी आता आपले बाप्पा आलेले आहेत। छान बाप्पाची आरती होणार आहे आणि त्यानंतर आपल्या बाप्पाला आपण सर्वजण अखेरचा निरोप देणार आहोत बघा। या ठिकाणी सगळेजण आपले सबस्क्रायबर हे सगळे भाविक आपण पाहतोय। इथे सुद्धा विसर्जनासाठी आलेले हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात बघा। बाप्पा आता खोलवर दूरवर समुद्रामध्ये विसर्जनासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या नामस्मरणात बाप्पाला बघा ही साखळी करून बघा या भरतीमुळे या पाण्याच्या अखंड लाटेच्या मारेमुळे बघा सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि या बाप्पाला घेऊन जाताना सर्वजण बघा अगदी दूरवर समुद्रामध्ये घेऊन जाताना सर्वजण पाहायला मिळतात। या ठिकाणी लक्ष देऊन बघा श्रीवर्धनच्या DYSP मॅडम सुद्धा आहेत, सविता मॅडम गर्जे सुद्धा आहेत बघा। संपूर्ण विसर्जन सोहळ्यावर लक्ष देऊन आहेत बघा। मॅडम नमस्कार। हा संपूर्ण सोहळा आहे गौरी गणपतीचं विसर्जन आज श्रीवर्धनकर पाहायला मिळत आहेत, पण पाण्याला भरती आहे, समुद्राला भरती आहे, उधाण आहे, लाटा मारतायत, पाण्याला करंट आलेला आहे, पण अगदी सुरळीत आणि हा विसर्जन सोहळा चालू आहे। काय सांगाल याबद्दल? मागील जेव्हापासून 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन सुरू झालं तेव्हापासून श्रीवर्धन नगरपंचायत, पोलीस प्रशासन
आणि जिल्हा प्रशासन यांनी खूप चोख प्रकारे सगळं नियोजन करून घेतलेलं आहे. जसं आपण बघताय हा रॅम्प सगळा तुटलेला होता पावसामुळे, जो हेवी पाऊस आपल्याकडे झाला, तरी हा नव्याने बनवून आपण घेतलेला आहे. आणि जे भाविक येणार आहेत विसर्जनासाठी त्यांची कसल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची खूप काळजी नगरपंचायतने घेतलेली आहे. आणि सर्व विसर्जन व्यवस्थित पार पडावं. समुद्राला भरती आलेली आहे, त्यामध्ये काही दुर्घटना होऊ नये, कोणी विनाकारण समुद्राच्या पाण्यामध्ये खोल जाणार नाही याच्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज आहे. आम्ही लाईफ गार्ड पण इथे ठेवलेले आहेत की जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला मदत करणार आहेत. त्यामुळे सगळ्या गणेश भक्तांना सूचना आहे की प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि हा सण आनंदात आणि व्यवस्थितरित्या पार पाडावा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बघा छान असं मॅडमने सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा रॅम्प पावसामुळे जवळजवळ महिनाभर हा पाऊस आपल्याला या ठिकाणी सतवतोय, पण हा रॅम्प तुटलेला होता. त्या रॅम्पची सुद्धा या ठिकाणी बांधणी केलेली आहे आणि प्रशासकीय सेवा या ठिकाणी पाहायला मिळते. लक्ष देऊन आहेत या ठिकाणी श्रीवर्धन नगर परिषद, पोलीस कर्मचारी सर्वजण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मित्र प्रीतमजी श्रीवर्धनकर सुद्धा आहेत. आज रोहिदास नगरचे सुद्धा गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अतिशय मंगलमयी वातावरणात शांततेने आपल्या श्रीवर्धनचे हे गणपती बाप्पा, गौरी गणपती बाप्पा विसर्जित होत आहेत, जे पाहायला मिळतात आपल्याला. बाप्पाला साश्रू नयनाने बघा जड अंतकरणाने या ठिकाणी अखेरचा निरोप देताना सगळे भक्तगण आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला आमचे जितेंद्रजी सातनाक, आपले माजी नगराध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत, जितू दादा आहेत आणि आपले बापू काका सुद्धा आहेत. बघा बापू काका सहपरिवार आणि सातनाक परिवारांचा हा गणपती बाप्पा आपण पाहतोय. आज गौरी गणपती बाप्पाचं विसर्जन आणि संपूर्ण पुटाणकर परिवार सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा पुटाणकर परिवारांचा सुद्धा हा गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी आलेला आहे. बघा हा माझे मित्र आनंदजी पुटाणकर आहेत आणि बापू काका म्हणतात की नानाजींना पण दाखवा. नानाजी बघा सर्वांचे लाडके आहेत आपल्या पुटाणकर परिवारांचं. बघा आमचे मित्र प्रवीणजी पुटाणकर यांच्या मिसेस आणि या ताई आहेत आणि सर्व पुटाणकर परिवार तर पाहिलंय, पण या ठिकाणी मी आवर्जून एक दाखवतो, तो म्हणजे कृत्रिम तलाव. श्रीवर्धन नगर परिषदेने तयार केलेलं हे कृत्रिम तलाव. बघा या ठिकाणी सुद्धा आपला बाप्पा आपण विसर्जन करू शकतो, असं नियोजन या ठिकाणी नगर परिषदेने केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून सुद्धा गणपती बाप्पा हे श्रीवर्धनकरांचे येत आहेत. बोला गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या.